मांद्रेच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मराठी रंगभूमी पुणे निर्मित सुवर्ण तुला हे अजरंवर संगीत नाटक सादर झाले। फामाद गायक चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर, वर्षा जोगळेकर, निनाद जाधव, श्रद्धा सबनीसचे गायकीन नाटक मोगींच्या मनाचेर मोनेळ घातलो। घेऊया या नाटकातल्या सुरबूस पदांचो आस्वाद। म्हणजे कृष्ण प्राप्तीला आवश्यक असलेली संपत्ती तुला सहज सापडेल। ए गोकुळच्या गवळणी, पुरे कर तुझं प्रवचन। मला तर काही बोध झाला नाही। होईल होईल। ही पहा, ही रुक्मिणी कशी ध्यानमग्न झाली। देवा, मी जर मनपूर्वक या सावळ्या गवळ्याची भक्ती केली असेल, माझ्या देहाचा रोमन, माझ्या मनाचा कण कण कृष्ण कृष्ण या एकाच ध्यासाने पुलकित झाला असेल, तर कृष्णाच्या या पट्ट राणीला भाव भक्तीची दिव्य संपत्ती तत्काळ सापडो। नारदांना हे कपट नाटक करण्याची गळ घातली होती। अरे नाटक्या, तरी मला वाटलंच हे तुझाच कपटकारस्थान असणार म्हणून। मुनिवर्य, आपल्याला टाकून बोलल्याबद्दल क्षमा असावी। मुनिवर्य, या दासीला क्षमा करा। माझ्या पाया पडू नको, तर या राधेला मूर्तिमंत भक्तीला बंधन कर। नारायण नारायण। अगं बाई, माझा श्यमंतक मणी देखील कडक झाला तरी पारडं खाली आलं नाही। देवा रे देवा। बस, बाहेर कुणी राधा नावाची स्त्री आली। म्हणून राधामाई, तिला लवकर इकडे पाठव। कृष्णा, अरे राधा आली रे। आलो आलो मी आलो आलो थांब। ए आलो आलो काय? पारड्यातून उडी मारून बाहेर येऊ नकोस, कारण माझा दास आहेस तू, माझ्या बंधनात आहेस तू। बंधनात? बंधनात कसा असेल? जो भवबंधनातून सर्वांची मुक्तता करतो तो भगवंत बंधनात कसा असेल? राधे, झालाच आहे तो माझा दास। तुला खोटं वाटत असेल ना तर कुणालाही विचार। बलरामाला विचार, सत्यभामेला विचार, नाही तर रुक्मिणीला विचार। राधामाई, हे देवेंद्राचे दासानुदास झाले हो। हे सुवर्णाचं पारडं खाली गेलं नाही, यांची सुवर्ण तुला झाली नाही, तर आपण त्यांना कायमचे अंतरणार। ते सदैव आपल्या अंतःकरणातच असले तर अंतरतील कसे? म्हटलं राधामाई, कवित्व पुरे झालं। आम्ही आमचं सर्व सुवर्ण गमावलं तरी पारडं खाली आलं नाही, तर यांची मुक्तता कशी होईल? होईल, धीर सोडू नका। ते पारडं सहज खाली जाऊ शकेल। अहो, पण कोणत्या उपायानं? खरं खुरं सुवर्ण पारड्यात टाकून। म्हणजे आम्ही इतक्या वेळ टाकत होतो ते काय पितळ होतं वाटतं। सत्यभामे, कुणाला उलटून बोलतेस याचं काही भान? मला लवकर सोडव ग। ए कृष्णा, बडबड बंद। दासांनी असं मध्ये मध्ये बोलायचं नसतं, ओरडायचं नसतं। बलराम महाराज, कृष्णाची सुवर्ण तुला झालेली नाही, तुम्हाला माझी अट पाळता आलेली नाही, तेव्हा कृष्णाला मुकाट्यानं माझ्या स्वाधीन करा। आम्ही करणार नाही। आम्ही देवेंद्राची कोशागार लुटून आणू आणि त्यातला सोडणं। गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, जवार बर्वे आणि मुझैफ शेख।